नुकतीच ओबीसी समाजाच्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाची बैठक सुरू झालेली आहे। ही बैठक मुंबईमध्ये सुरू आहे। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बरेच ओबीसी समाजातील मोठे नेते छगन भुजबळ असतील, पंकजा मुंडे असतील या सामील झालेले आहेत आणि स्थानिक वडीगोद्रीचे काही ओबीसी बांधव सुद्धा या बैठकीमध्ये आहेत। आता या बैठकीवर संबंध महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचं लक्ष लागलेलं आहे, कारण या बैठकीच्या चर्चेमध्ये काय निष्फळ होतं, काय निष्पन्न होतं किंवा काय या ठिकाणी निर्णय घेतले जातात याबद्दल ओबीसी समाजांना आता उत्सुकता लागून राहिलेली आहे। माझ्यासोबत ओबीसी समाजातील काही बांधव आहेत। दादा, या बैठकीतून काय अपेक्षित आहे? आज आम्ही जामखेड बैठकीतून अपेक्षित आहे तुमचे हे सांगा। या बैठकीतून आमची एक इच्छा आहे की जे मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे असेल त्याला शासनाने आरक्षण द्यावं, पण आमच्या ओबीसी समाजामधनं देऊ नये यासाठी आम्ही पण इथं आंदोलनाला सहभागी आहोत आणि आमच्या ओबीसी समाजामधनं त्यांना अजिबात भेटणार पण नाही आणि त्यांना भेटू पण नाही ही अशी आमची शासनाला विनंती आहे। बैठकीत काय होईल? आज उपोषणाचा 9वा दिवस आहे। आज बैठकीवर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे, कारण तब्येत पण खालवल चालली आता। तोडगा काय तुमचं काय अपेक्षा? आमची काय अपेक्षा, त्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या, पण स्पेशल द्या, त्यांना टक्केवारी वाढून द्या। आमचा काही विरोध नाही आरक्षण द्या नका देऊ म्हणून। वाढलेलं आरक्षण बिहारमध्ये धुडकावून लावलेलं, महाराष्ट्रात कसं नाही आता ते मग सरकार हे करेल ना। त्यांना काय म्हणाल? कालपासून तुझा आवाज फार मोठा आहे, मी बघतोय। काय म्हणणं आहे तुझं? बैठकीतून काय अपेक्षा? 1 मे 1960 महाराष्ट्र गुजरातपासून वेगळा झाला। तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये सर्व समाज गुण्यागोविंदाने राहत होते। महाराष्ट्र हा सुसंस्कृत म्हणून ओळखला जात होता। महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर म्हणून राजकारण केलं आजपर्यंत। आमची पोरं ओबीसी जे आत्ताच्या बैठकीमध्ये भाषण नको मित्र, आत्ताच्या बैठकीत हाकेसरांची प्रमुख मागणी हे आहे की बाबा तुम्ही म्हणताय ओबीसी अन्याय झाला नाही असं लेखी द्या, कारण ऑलरेडी ओबीसी आरक्षण गेले। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पहिल्या पदापासून लास्ट पदापर्यंत यांना सर्टिफिकेट वाटली गेलीत, लाखामध्ये सर्टिफिकेट वाटली गेलीत। त्यामुळं ओबीसी समाज हा बाजूलाच ठरलेला आहे। आमदार यांचंच, खासदार यांचंच, दूध संघ यांचंच, शिक्षण संस्था यांच्यात, सगळ्या सहकारी संस्था यांच्यात, पतसंस्था यांच्यात फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीला आरक्षण होतं। मग झडपी मेंबर असेल, पंचायत समिती मेंबर असेल, ग्रामपंचायत असेल, शहरी भागाचा विचार केला तर महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, यातील टोटली आरक्षण गेलेलं आहे। का तर यांनी जवळजवळ लाखामध्ये सर्टिफिकेट वाटली गेलेली। आताच्या बैठकीतून सरकारने काय करावं? आताच्या बैठकीतून सरकारने सांगावं की ओबीसीवर कसा अन्याय झाला नाही हे लेखी स्वरूपात द्यावं, आणि जी सर्टिफिकेट दिलेली आहेत त्यांचं तुम्ही काय करणार आहे, कॅन्सल करणार आहात का तसंच कंटिन्यू करणार आहे की अजून सर्टिफिकेट देणार आहात? निश्चितपणे आणखी काही मुलं या ठिकाणी आहेत। दादा, काय म्हणणं आहे? आताच्या बैठकीत सरकारने काय करायला पाहिजे? सरकारचं म्हणणं एकच की आमच्या तर्फे त्यांनी ओबीसीवर कोणताही अन्याय नाही व्हायला पाहिजे आणि बैठकीतून एक फक्त सरांच्या त्या मागणीनुसार फक्त आम्हाला ओबीसीवर अन्याय होणार नाही असं बघावं दिलं पाहिजे। त्याचं एकदम म्हणणं। आपण बघतो आणखी काही लोक या ठिकाणी आहेत। काय आता ही बैठक सुरू झालेली आहे, सरकारने काय करावं नेमकं? सरकारने हाके साहेबांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत, ही आमची सर्व ओबीसी बांधवांची मागणी आहे आणि सरकारने याच्याबद्दल एक ठोस निर्णय घ्यायला पाहिजे। सरकारने आम्हाला वेगळा न्याय आणि त्यांना वेगळा न्याय असं द्यायला नाही पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी। सरकारने हाके साहेबांच्या यांच्या सगळ्यांच्या ओबीसी बांधवांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केलेल्या पाहिजेत। पण आता बैठकीमध्ये छगन भुजबळ असतील, पंकजाताई मुंडे असतील, फार मोठे मोठे ओबीसी समाजाचे नेते गेलेले आहेत। काय निघेल बैठकीतून? काय निघेल? कारण मुख्यमंत्री स्वतः आता 100% तोडगा निघेल याच्यामध्ये, कारण त्यांना ओबीसी बांधवांचा विचार करावाच लागणार आहे। कारण याच्यामध्ये ओबीसी बांधवांचं वोटिंग खूप मोठं आहे महाराष्ट्रामध्ये। फक्त एका समाजाचा विचार करून त्यांना जमणार नाही, यांना ओबीसी समाजाचा विचार करावाच लागणार आहे। सकारात्मक चर्चा होईल अशी 100% होईल सकारात्मक चर्चा, तोडगा सुद्धा निघेल तोडगा। निश्चितपणे तुम्ही धावत आलात खूप आणि घोषणाबाजी सकाळपासून खूप केलेली तुम्ही। काय म्हणणं आहे तुमचं? मुख्यमंत्र्यांना तुम्ही फार बोलत होता सकाळी, गोंधळामध्ये तुम्ही समोर होतात की मुख्यमंत्र्यांनी तर आलं पाहिजे, पण आता मुख्यमंत्री स्वतः तिथं बैठक घेत आहेत आणि ओबीसी समाजाचे फार मोठे नेते त्या ठिकाणी, जसं नाव सांगितलं मी, छगन भुजबळ असतील, पंकजाताई असतील, या सगळ्या लोकांच्या सोबत तिथं बैठक सुरू आहे। बैठकीत काय व्हायला पाहिजे? बैठकीत त्यांनी जे हाके साहेबांनी, वाघमारे साहेबांनी जे प्रश्न मांडला आहे त्या प्रश्नाचा तडातापडीने जर यांनी निर्णय नाही घेतला, पंकजाताई आहेत, भुजबळ साहेब आहेत, बाकीचे कुणी ओबीसीचे नेते असतील, पण तडातापडीने आजच्या आज त्यांनी निर्णय नाही घेतला, त्यांनी सकाळीच आपल्याला गिरीश महाजन साहेबांनी, बाकीच्या त्यांच्या नेत्यांनी सकाळीच म्हणलं की आम्ही त्यांचे निर्णय घेऊ,
त्याची बैठक घेऊ, बैठकीत घेऊन निर्णय सोडू. घेतली बैठक, मुख्यमंत्री स्वतः बैठक बैठक घेतली, पण बैठकीत निर्णय काय मग तुम्हाला काय अपेक्षा आहे तेच सांगा. लक्षात नाही. मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी इथं येऊन त्यांनी हे केलं पाहिजे, स्वतः मला एक तोडगा काढला सांगा पाहिजे. की मुख्यमंत्र्यांनी इथं आलं पाहिजे, ठीक आहे, तुमची सगळ्यांची भावना आहे, पण मुख्यमंत्री आज तिथं बैठकीला बसलेले आहेत, तिथं सुद्धा निर्णय घेऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी इथं आलंच पाहिजे असं नाही, पण हे ओबीसी समाजांची बांधवांची एक मागणी आहे, इच्छा आहे की मुख्यमंत्री साहेबांनी इथं येऊन याच्यावर तोडगा काहीतरी काढला पाहिजे. बरं मला एक सांगा, याच्यामध्ये काय होतंय, याच्यामध्ये ओबीसी बांधवाला असं वाटत आहे आम्हाला सर्वांना की यांना वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय. जरांगे पाटलाच्या उपोषणाला गेले होते म्हणून मुख्यमंत्र्यांनी इकडे यायला 100% यायला पाहिजे. आम्ही वेगळे नाहीत, आम्ही सर्वजण मतदान करतोच ना, करत नाहीत असं नाहीये. आणि आमची पण पण वोटिंग आता बैठकीला न येता, बैठक इथं न येता मुख्यमंत्री तिथं महत्वाचा निर्णय घेऊ शकतात ना, घेऊ इथं शकतात निर्णय, पण इथं आल्यानंतर आमच्या ओबीसी बांधवांची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. इच्छा. जिद्दीवर आले काय हा, जिद्दीवर येणारच 100%. जरांगेकडे गेले म्हणून इकडे आलं पाहिजे. आलेच पाहिजे तर. हो, ही जिद्द आहे आता. जिद्दच आहे. 400 जाती येतात, एका जातीसाठी तिथं जाऊन बसताय, पण निर्णय घेण्याचा प्रश्न त्यांनी, आमचं काही म्हणणं नाही तिकडं, त्यांचा प्रश्न तिथं जरी गेले तर आम्हाला लय त्याचा पुळका नाही, त्यांचा लय पुळका आहे, पण येऊ नाही येऊ, पण आजच्या आज त्यांनी जर निर्णय नाही घेतला तर आम्ही काय त्याला भोगायला लागन. मुख्यमंत्री जर इथं आले तर आम्हाला ओबीसी बांधवांना वाटन की मुख्यमंत्री साहेब हे आमचे सुद्धा आहेत म्हणून. जर नाही आले सगळ्यांचे तर काय आम्हाला असतात, बरं तुम्ही धावत आला, काय म्हणणं आहे तुमचं नेमकं? आता ही बैठक सुरू झालेली आहे, बैठकीत काय निर्णय व्हायला पाहिजे? आमचं म्हणणं आहे ओबीसीतून फक्त त्यांना आरक्षण घेऊन ये, त्यांना काय द्यायचं त्यांना सेपरेट द्यावा, बस. आमचं दुसरं काही नाही, त्यांना हात जोडून विनंती आहे, फक्त आमच्या ह्याच्यात घेऊन ये. त्यांना उलट 10% दिलं, 375 जातीला 27%, हा 10% एका जातीला आहे. विचार करा तुम्ही. ते टिकल की नाही अशी शंका आहे. ते आता ते सरकार जाणीव ते करते, फक्त आमच्या ह्याच्यात घुसू नका, आमची एवढीच मेहरबानी आहे. म्हणजे ओबीसीतून आरक्षण नको हा निर्णय झाला नाही पाहिजे. घ्या बस. त्यांना तिकडं सेपरेट सरकारनं भांडव, सरकारला द्यावा, तिकडं काही करावं. आमच्या ह्याच्यात कशाला येतात? आम्हाला बाबासाहेबांना आरक्षण दिलेलं आहे त्या काळात, का हो? खरं आहे की नाही? बरोबर आहे. काय अपेक्षा आहे आजच्या बैठकीत काय अपेक्षित आहे? हाके साहेबांच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करायला पाहिजे सरकारला. पूर्ण मागण्या झाल्या पाहिजे. बघितलं आपण या ठिकाणी सगळ्यांच्या भावना आपण समजून घेतल्या. सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं याबद्दल कुणाच्या मनात दुमत नाहीये, किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसी बांधवांचा विरोध नाही, पण ओबीसीतील नको ही मागणी आहे. आणि याच मागणीला घेऊन आता बैठक सुरू आहे. थोडा वेळ बैठक चालेल. मुख्यमंत्री असतील, महत्वाचे मंत्री या बैठकीला आहेत, महत्वाचे राज्यातील मोठे ओबीसी नेते आहेत, राज्यातील महत्वाचे सगळे शासकीय अधिकारी सुद्धा आहेत. आता नेमकं काय वेळात या बैठकीमध्ये नेमकं काय झालं, सरकारने काय निर्णय घेतला यावरच इथला उपोषणाचं भवितव्य अवलंबून आहे. कारण जर निर्णय निगेटिव्ह आला तर हे आंदोलन असंच सुरू राहील, आणि निर्णय पॉझिटिव्ह आला तर हे आंदोलन आजच्या आज संपू शकतं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, वडीगोत्री.